गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हाव आर यू? अभ्यास चालू आहे. ठीक आहे. आज आपण नवीन पॉइंट्स घेऊन आलेलो आहे. एक्सप्रेशन्स ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सलरेशन ॲट टाइम टी. जे हा जो व्हिडिओ बघताय त्यांनी अगोदरचे 4 व्हिडिओ बघितले पाहिजेत, तरच हा तुम्हाला व्हिडिओ समजेल. आजचा जो आपला लेक्चर नंबर आहे किंवा व्हिडिओ नंबर किती? 5. ओके. आपण SHM चा स्टडी करतोय. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन्स. ही मीन पोझिशन, ही एक्स्ट्रीम पोझिशन, ही एक्स्ट्रीम पोझिशन. आपला जो पार्टिकल आहे हा तो SHM परफॉर्म करतो, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन्स. आणि आपण जनरल एक्सप्रेशन्स काढलेले आहेत कशाचे? डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ॲक्सलरेशनचे. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन करत x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके. वेलॉसिटीचं काय होतं? प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि ॲक्सलेशन काय होतं? मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. हे जनरल इक्वेशन्स आहेत. पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन्स चे आपण हे काय होईल ते जनरल एक्सप्रेशन्स. ओके. आज आपल्याला एक एक्सप्रेशन बघायचं आहे डिस्प्लेसमेंटचं. आपल्याला माहिती होतं डिस्प्लेसमेंट तर जनरल इक्वेशन काय आहे? एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके. हे आपलं इक्वेशन नंबर 1 जनरल इक्वेशन. नाव आता वेलॉसिटीसाठी बघू. वेलॉसिटी v इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके. जेव्हा पार्टिकल इकडे मूव्ह होईल ही डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह, इकडे काय असणार आहे? निगेटिव्ह. ओके. ही जी डिस्प्लेसमेंट असणार आहे इथं आपला ऑब्जेक्ट किंवा पार्टिकल इथे येईल, इथे येईल, इथे येईल. ही जी डिस्प्लेसमेंट आहे dx डॅश असं म्हणून डिस्प्लेसमेंट काय चाललेली? बदलत चाललेली विथ टाइम. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाइम त्याला आपण म्हणतो व्हेलॉसिटी. ओके. मग बघा v इज इक्वल टू देअरफॉर dy बाय dt. x ची व्हॅल्यू इथं पुट करू आपण, म्हणजे काय मिळेल? a साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके. आता इथं डेरिव्हेटिव्ह आहे. तुम्ही डेरिव्हेटिव्ह शिकलेला आहे 11th सेकंड चॅप्टर आपला 11th. ओके. त्यामध्ये तुम्ही बघा मॅथमॅटिकल मेथड्स म्हणून आहे किंवा ज्यांचा मॅथ्स आहे त्यांचा डेरिव्हेटिव्ह होईलच किंवा झाला असेल. बघा आता ही जी आपली ॲम्प्लिट्यूड आहे, ॲम्प्लिट्यूड आपण काय घेणार आहे? कॉन्स्टंट आहे. ओके. ती बाहेर घेऊया. v इज इक्वल टू a dy बाय dt साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके. आता आपल्याला इथं तुम्हाला काय डेरिव्हेटिव्हचे प्रॉपर्टीज थोडं आपण बघूया. बघा आता dy बाय dx, एक्स म्हणा किंवा dy बाय dt म्हटलं तर चालेल. समजा एक्स असेल तर dy बाय dx इंटू एक्स ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1. किंवा dy बाय dt इंटू टी असं म्हटलं तरी चालेल विथ रिस्पेक्टिव्ह काय बघा. जर समजा असं असेल dy बाय dx हेच मी वापरतो इंटू के, आणि हा जर के जर काय असेल कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0. ओके. फर्स्ट समजला. सेकंड आता थर्ड बघू. हे समजलं तर तुम्हाला हे समजेल आपल्याला एक्सप्रेशन काढायचे वेलॉसिटी आणि एक्सेलरेशनची डेरिव्हेटिव्ह न गरजेचं. बघा आता dy बाय dx इंटू के एक्स याचा डेरिव्हेटिव्ह. मग हा के काय कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट बाहेर घेऊया. dy बाय dx इंटू एक्स आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1. म्हणजे के इंटू 1 म्हणजे ह्याचं उत्तर आपल्याला काय मिळालं? इंटू के. ओके. आता आपण अजून एक एक्झाम्पल बघू. dy बाय dx साइन एक्स. साइन एक्सचा काय असतो? कॉस एक्स. नंतर फिफ्थ dy बाय dx कॉस एक्स. कॉस एक्सचा काय असतो? मायनस साइन एक्स. ओके. समजा जर असं असेल dy बाय dx साइन kx
आता हा व्यवस्थित लक्ष द्या. साईनचा काय असतो? साईनचा कॉस. पहिल्यांदा कशाचा घ्यायचा? साईनचा. आणि नंतर कशाचा घ्यायचा? केक्स. इथं दोन फंक्शन बघा. साईनचा काय असणार आहे? कॉस केक्स इंटू परत डी पाय बाय डी एक्स कशाचा घ्यायचा? केक्स. कॉस केक्स असाच. परत हा के काय? कॉन्स्टंट के डी पाय बाय डी एक्स इंटू एक्स. परत त्याचा डेरिव्हेटिव्ह आला 1. म्हणजे कॉस के एक्स इंटू के. के सुरुवातीला लिहू के कॉस केक्स. ओके, हे डेरिव्हेटिव्ह आहेत. हे तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवावं लागतील किंवा ज्यांचा मॅथ्स आहे त्यांना इझी जाईल. ज्यांचा मॅथ्स नाही त्यांनी हे लिहून घ्या. ओके, समजा आपण ह्याचा जर केला तरी चालू शकतो. बघू आपण तो सुद्धा. समजा असं एक असेल. डी बाय बाय डी एक्स साइन के एक्स प्लस पी. ह्या व्यवस्थित लक्ष द्या. त्याच्यामध्ये के आणि पी काय म्हणू आपण? कॉन्स्टंट. तुमच्या अंडरस्टँडिंग साठी हे एक्झाम्पल बघूया आपण. आता मला सांगा साईनचा काय असतो? कॉस. साईनचा काय असणार आहे? कॉस. म्हणजे पूर्ण ह्याचा घ्यायचा आपल्याला. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस. मी कॉस लिहितो. कॉस हे पूर्ण तसंच लिहायचं के एक्स प्लस पी. नंतर कशाचा घ्यायचा? ह्याचा डी बाय बाय डी एक्स के एक्स प्लस पी. ओके, हा जसा तसा लिहूया कॉस के एक्स प्लस पी. ओके, आणि इथं प्लस साइन आहे. काय प्रॉपर्टीज तुम्ही शिकलेल्या आहेत मगाशीच मी सांगितलं 11th मध्ये. डी बाय बाय डी एक्स के एक्स प्लस डी बाय बाय डी एक्स इंटू पी. मग कॉस के एक्स प्लस पी. ओके, हा के काय आपण सांगितले? कॉन्स्टंट. तो बाहेर येईल डी बाय बाय डी एक्स इंटू एक्स. आपण कॉन्स्टंट म्हटले आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0. ओके, कॉस के एक्स प्लस पी हा के आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1. म्हणजे आपल्याला काय मिळेल? हा के इंटू के ना आपण इकडे लिहू के कॉस के एक्स प्लस पी ह्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, बघा आता इथं सेम तीच कंडिशन आहे. आता हेच मी इथं लिहितो बघा. v इज इक्वल टू ए डी बाय बाय डी टी साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, आता बघा साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस. v इज इक्वल टू ए इंटू कॉस तसंच लिहायचं ओमेगा टी प्लस फाय. आता कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा? ह्याचा घ्यायचा. पहिल्यांदा कशाचा घेतला? साइनचा. आता ह्याचा डी बाय बाय डी टी. इथे व्हेरिएबल टाइम आहे सेम त्याच्यागतच आहे. मग ओमेगा टी प्लस फाय. ओके, v इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी प्लस फाय प्लस साइन आहे डी बाय डी टी ओमेगा टी प्लस डी बाय डी टी फाय. ओके, v इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी प्लस फाय. हे सेम. हा काय? कॉन्स्टंट आहे आपण बघितलंय सुरुवातीलाच. डी बाय डी टी इंटू टी आणि फाय हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. हे खूप महत्वाचं बरं का. ही जी फंक्शन दिसते तुम्हाला याचा आपण डिटेल्स मध्ये नंतर स्टडी करणार आहे. लक्षात ठेवा. आपण मागचे 2-3 व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितले. तुम्ही म्हणणार सर कधी येणार आहे तो व्हिडिओ? येणार आहे. डोंट वरी.
ओके, या पूर्ण ह्याचं मी मिनिंग नंतर तुम्हाला आपण सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहे. पण आपण तुम्ही जर ह्याच्या अगोदरचे जर व्हिडिओ बघितले असेल तर आपण हा काय घेतला होता, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन कॉन्स्टंट. तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार लक्षायचं, 0. ओके, v इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी प्लस फाय. हा ओमेगा आणि डी वाय बाय डी टीचा काय असतो 1. ओके, हा इकडे लिहू, v इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, ए इंटू ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. इक्वेशन नंबर 2. हे एक्सप्रेशन मिळालं आपल्याला, एक्सप्रेशन्स ऑफ वेलोसिटी ॲट टाइम टी साठी. ओके, म्हणजे काय मिळालं, v इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. ओके, डिस्प्लेसमेंट काढली ॲट टाइम टी साठी, वेलोसिटी काढली ॲट टाइम टी साठी. आता ऍक्सलरेशन्स, आणि ऍक्सलरेशनची डेफिनेशन काय असते बघा. ऍक्सलरेशन म्हणजे काय, हा जो आपला पार्टिकल आहे, एक्स्ट्रीम पोझिशन ही मीन पोझिशन. पार्टिकल इकडे मूव्ह होतोय, ही त्याची डिस्प्लेसमेंट. पार्टिकल इथे येणार आहे, डिस्प्लेसमेंट बदलत चालली. डिस्प्लेसमेंट बदलली विथ रिस्पेक्ट टू टाइम, काय असणार आहे वेलोसिटी, आणि वेलोसिटी पण बदलणार विथ रिस्पेक्ट, त्याला काय असणार आहे ऍक्सलरेशन, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ. ओके, ए इज इक्वल टू डी बाय डी टी, आणि वेलोसिटीची व्हॅल्यू इथं पुट करू, ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. ओके, सेम याच्याकडे आता बघू आपण. डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. 3-4 फॉर्म्युले आपल्या फिजिक्स साठी. ज्यांचा बायो आहे त्यांनी जे आता मग असे फॉर्म्युले होते ते व्यवस्थित हे करा. बघा, हा कॉन्स्टंट आहे, तो बाहेर घेतो. हे व्हेरिएबल आहे लक्षात ठेवा. आपण कॉन्स्टंट सांगतो ऍक्च्युली, आणि सेपरेट वेला हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे, पण हे ऍक्च्युली व्हेरिएबल आहे. त्याचं खूप महत्वाचा हा पॉईंट आहे, आपण तो बघणार आहे. फेज म्हणून आहे हा, तर नंतरचे आपण व्हिडिओज बघणार आहेत. बघा आता, ए इज इक्वल टू ए ओमेगा डी बाय डी टी कॉस ओमेगा टी प्लस फाय. ओके, आता ए इज इक्वल टू ए ओमेगा. आता हा बघा, कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन, हा मायनस साइन हा तसाच ओमेगा टी प्लस फाय. ओके, आणि परत कशाचा घ्यायचा, ओमेगा टी प्लस फाय ह्या ब्रॅकेटचा, डी बाय डी टी इंटू काय असणार आहे ओमेगा टी प्लस फाय. ओके, साइन इकडे देऊया, ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, आता इथं प्लस साइन सेपरेट करू, डी बाय डी टी ओमेगा टी प्लस डी बाय डी टी फाय. Therefore, a is equal to minus a omega sin omega t plus phi. Okay, a constant है dy by dt t. Integration constant तो होणार आहे 0. बघा, a is equal to minus a omega sin omega t plus phi. हा ओमेगा हा काय 1. ओके, हा आणि हा काय ना ते स्क्वेअर, म्हणजे इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. हे आपण एक्सलरेशन्स काढलं ऍट टाइम टी साठी, ते एक्सप्रेशन्स. ओके, म्हणजे आपण 3 एक्सप्रेशन्स काढले, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि एक्सलरेशन्स. मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. जे इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 गिव्स एक्सप्रेशन्स ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, एक्सलरेशन्स ॲट टाइम टी साठी काढलेले आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह समजणं गरजेचं आहे. ओके, आता आपण काय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज बघणार, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ
डिस्प्लेसमेंट वेलोसिटी एक्सेलरेशन्स. आपल्याला माहिती आहे पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, जनरल इक्वेशन्स आपण ऑलरेडी काढलेले आहेत. ओके, ठीक आहे. बघा, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट वेलोसिटी एक्सेलरेशन्स, हे आपल्याला एक्स्ट्रीम व्हॅल्यूज काढायचे. ओके, परत एकदा बघा. मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन्स. ओके, ज्यावेळेस आपण सुरुवात केली होती फर्स्ट व्हिडिओ, सेकंड व्हिडिओमध्ये बघितलं होतं, त्यास पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत होता. त्यास डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीम पोझिशनला काय होती, मॅक्झिमम. ओके, आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट कसे होते, डायरेक्टली. ओके, जरी डिस्प्लेसमेंट फोर्स इकडे होता, फोर्स सुद्धा काय होतं इथं, मॅक्झिमम. ओके, अकॉर्डिंग न्यूटन सेकंड लॉ नुसार फोर्स अँड एक्सेलरेशन हे सुद्धा काय होतं, मॅक्झिमम. आणि इथं वेलोसिटी काय होती, मिनिमम, म्हणजेच काय म्हटलं आपण, झिरो. एक्स्ट्रीम साठी बघितलं त्यावेळेस आपण. आणि ज्यावेळेस हा ब्लॉक आपण इथून सोडला त्यावेळेस वेलोसिटी काय गेली, तिथं वाढत गेली, मॅक्झिमम झाली. आणि ब्लॉक हा डिस्प्लेसमेंट काय झाली, कमी 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 इथं आल्यावर काय झाली, झिरो. डिस्प्लेसमेंट झिरो झाली. हे डायरेक्टली असतात, हे पण काय होतं डायरेक्टली. आणि फोर्स काय झाला, झिरो. ऍक्सेलरेशन काय झालं, झिरो. हे आपण त्यावेळेस बघितलं होतं त्या एक्सपेरिमेंटच्या वेळेस. पण आता आपण एक्झॅक्ट मीनला व्हेलॉसिटी किती असते, किती व्हॅल्यू असते, हे झिरो असते का, इथं किती असते, हे आपण आता काय करणार, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज काढणार. कसं, डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी एक्सेलरेशन. ओके, बघा आता एक्स्ट्रीम व्हॅल्यूज फाइंड आउट करू आपण. extreme position, mean positions. Okay, the general equations of displacement is given by general equations काय असतात डिस्प्लेसमेंटचं, x is equal to a sin omega t प्लस फाय. ओके, हे आपले जनरल इक्वेशन्स आहेत. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट मीनला एक्स्ट्रीमला काढायची. ऍट मीन पोझिशनला अगोदर बघू. ऍट मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असते, एक्स. मॅक्झिमम का मिनिमम. ओके, आपण अगोदर ह्याच्या अगोदरचा जर व्हिडिओ बघितला असेल तर आपल्याला माहिती आहे मीन पोझिशन साठी फाय, झिरो किंवा पाय. हे लक्षात ठेवा. जे हे 5वा व्हिडिओ बघतायत ना त्यांनी 4 नंबरचा व्हिडिओ बघा, हे समजेल हे झिरो आणि पाय कसं आले. केस बघितलं तर पण केस 1 आणि केस 2. ही केस 1 साठी होती आणि केस 2 साठी काय होती, पाय बाय 2 और 3 पाय बाय 2. ही सेकंड केस, ही फर्स्ट केस. ओके, बघा फाय काय असणार आहे, 0 और पाय. आणि मीन पोझिशनला पार्टिकल इथून स्टार्ट होणार आहे. टाइम आपण कन्सिडर करू 0. ओके, आता बघा आपले डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन काय, x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, x इज इक्वल टू a तसाच साइन ओमेगा टी जर इथं पुट केला 0
आणि हा पुट केला तर 0. ओके, एक्स इज इक्वल काय मिळेल ए साइन हा काय 0 हा 0 आणि आत मल्टिप्लाय 0 होणार. साइन 0 काय असतो 0 असतो आणि 0 ने याला मल्टिप्लाय केला काय मिळेल 0. म्हणजे मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असते 0 मिनिमम. म्हणजे मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असते 0. बघा ऍट एक्स्ट्रीम पोझिशन साठी बघा आपण ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन आपले डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय जनरल एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, सेकंड केस आपली एक्स्ट्रीम पोझिशन साठी होती. टाइम 0 कन्सिडर करू आणि फाय काय असणार आहे पाय बाय 2 और 3 पाय बाय 2. सेकंड केस. ओके, देयरफॉर एक्स इज इक्वल टू ए तसाच साइन ओमेगा टी 0 प्लस पाय बाय 2 हा पुट करू अगोदर. ओके, आणि एक्स इज इक्वल टू ए साइन हा काय 0 प्लस पाय बाय 2. आणि जर आत मल्टिप्लाय केलं तर हा काय 0 होईल आणि प्लस त्याला जर मल्टिप्लाय केलं तर हा काय होईल ए साइन पाय बाय 2. म्हणजे एक्स काय मिळेल हा 0 म्हणजेच ए साइन 90 आणि साइन 90 काय असतो 1. एक्स इज इक्वल काय मिळेल प्लस 90 काय असतो 1 10. ओके, म्हणजे एक्स हा काय मिळाला आपल्याला प्लस ए. आता हा जर पुट केला तर काय बघा बघा एक्स इज इक्वल काय ए साइन ओमेगा टी प्लस फाय. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी 0 प्लस 3 पाय बाय 2. ओके, एक्स इज इक्वल टू ए साइन हा काय होईल 0 प्लस 3 पाय बाय 2. आणि जर आत मल्टिप्लाय केलं तर काय 0 आणि ए साइन 3 पाय बाय 2. मग एक्स इज काय मिळेल ए साइन 3 पाय बाय 2. अशा साइन थीटा 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 and 2 pi 0 1 0 minus 1 0. 3 by 2 काय मायनस म्हणजे हा काय असणार मायनस एक्स काय मिळेल मायनस ए. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला जी व्हॅल्यू मिळाली आपल्याला एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए मॅक्झिमम मिळाले. ओके, एक्स्ट्रीमला मीनला काय मिनिमम, एक्स्ट्रीमला काय राईटला पॉझिटिव्ह लेफ्टला निगेटिव्ह. जस्ट फाय हा पुट केला नंतर हा पुट केला. ओके, आता आपण जनरल इक्वेशन्स ऑफ वेलॉसिटी बघू आपण. ओके, ते पॉज करून लिहा. वेलॉसिटीचं एक्सप्रेशन्स काय असतं v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, मग आता v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, आता आपण ऍट मीन पोझिशन बघू. मीन पोझिशन ऍट मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असते 0. v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस हा जर इथं पुट केला तर काय 0 0चा स्क्वेअर म्हणजे v इज इक्वल टू प्लस मायनस
ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर, म्हणजे व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर, हा स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल, व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इंटू ए, आणि व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ए इंटू ओमेगा. ही कुठली काढली आपण? मीन पोझिशनला वेलॉसिटी काय असते? प्लस मायनस ए इंटू ओमेगा. म्हणजे व्हेलॉसिटी काय असणार आहे? मीन पोझिशनला प्लस मायनस ए इंटू ओमेगा. इकडं तर राईटला पॉझिटिव्ह, लेफ्टला निगेटिव्ह. ओके, आता ही झाली मीन पोझिशन. एक्स्ट्रीमला बघू. ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असते? प्लस मायनस ए. ओके, प्लस मायनस ए. आपल्या वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता लक्ष इकडं, ही जर व्हॅल्यू आपण पहिल्यांदा पॉझिटिव्ह पुट केली तर पॉझिटिव्हचा स्क्वेअर काय येणार आहे? पॉझिटिव्ह, म्हणजे स्क्वेअर हा मायनस असा आणि काय येणार आहे? ए स्क्वेअर. समजा निगेटिव्ह जर पुट केली तर निगेटिव्हचा जो स्क्वेअर सुद्धा काय तो पॉझिटिव्ह येतो. निगेटिव्हचा स्क्वेअर काय पॉझिटिव्ह, त्यामुळे मायनस साईन तसं राहणार आहे. म्हणजे व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा, हा काय येणार आहे? 0. म्हणजे काय मिळेल? हे 0. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी 0 म्हणजेच काय असते? मिनिमम. ओके, एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असणार आहे? 0. इथं काय असणार आहे? 0. ओके, आता आपण ऍक्सलरेशन बघूया. ऍक्सलरेशनचा मॅग्निट्यूड फॉर्म बघू. ऍक्सलरेशन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, आणि मॅग्निट्यूड फॉर्म काय असणार आहे? ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. मॅग्निट्यूड फॉर्म बघतोय, ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. ओके, आता ऍट मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असते? 0. ए इज इक्वल काय मिळेल? हा जर इथं पुट केला तर ओमेगा स्क्वेअर इंटू 0. ए इज इक्वल काय मिळेल आपल्याला? 0. म्हणजे मीन पोझिशनला ऍक्सलरेशन काय असतं? 0 मिनिमम. क्लिअर आहे? ऍक्सलरेशन काय असणार आहे? 0. आता आपण एक्स्ट्रीम पोझिशनला बघू. एक्स्ट्रीम पोझिशन इज इक्वल टू काय? ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स, आणि एक्स काय असतो? एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स काय असतो? प्लस मायनस ए, आणि इज इक्वल काय असणार आहे? ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. इथं पुट करू. इज इक्वल टू काय असणार आहे? ओमेगा स्क्वेअर काय मिळेल? ए प्लस, आणि मायनस पुट केला तर मायनस. म्हणजे काय मिळेल आपल्याला? मॅक्झिमम. म्हणजे ऍक्सलरेशन काय असणार आहे? प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू, किंवा ए इंटू ओमेगा स्क्वेअर. ए इंटू ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय मिळालं आपल्याला? ऍक्सलरेशन इकडं प्लस ए ओमेगा स्क्वेअर, आणि इकडं मायनस ए ओमेगा स्क्वेअर. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज काढले आपण. डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, एक्सलरेशन्स. ओके, वायझिंग जनरल एक्सप्रेशन्स. बघा, कन्फ्युजन इझी आहे. ज्यावेळेस हा जो आपला पार्टिकल आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे, सिंपल हार्मोनिक मोशन जर परफॉर्म करत असेल तर जनरल इक्वेशन्स ऑफ डिस्प्लेसमेंट काय असतं? ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, वेलोसिटी काय असते? प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आणि ऍक्सलरेशन काय असतं? मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. हे जनरल इक्वेशन्स आहेत. ओके, and the particle start from mean position. पार्टिकल जर मीन पोझिशन पासून जर स्टार्ट झाला तर डिस्प्लेसमेंट काय असेल? इक्वल टू ए साइन
ओमेगा टी आणि पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट काय असते ए कॉस ओमेगा टी आणि बाकीच्या आपण डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीमला किती असते इथं 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 आणि ज्यावेळेस स्टार्ट होतं इथून त्यावेळेस ओके आणि एक्स्ट्रीम पासून स्टार्ट होतो तो प्लस मायनस असते ऍक्च्युली इकडून झाला तर प्लस इकडून झाला तर मायनस ओके याचे व्हिडिओ आहेत मागच्या 4 किंवा 3 नंबरच्या व्हिडिओमध्ये आहे ओके सिंपल आहे मग काय काय लक्षात ठेवायचं आहे जनरल इक्वेशन्स पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन्स आणि बाकीच्या मीनला किती असते डिस्प्लेसमेंट वेलोसिटी एक्सेलरेशन एक्स्ट्रीमला डिस्प्लेसमेंट वेलोसिटी एक्सेलरेशन सेम इकडे ओके राईट डाऊन start from extreme positions ओके एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होणार आहे एक्स्ट्रीम पोझिशन ही मीन पोझिशन एक्स्ट्रीम पोझिशन पार्टिकल आता आपला इथं आहे ज्यावेळेस हा ब्लॉक इथं ब्लॉकचा 8वा एक्सपेरिमेंट आपण लिनियर सेकंड व्हिडिओ बघितला ज्यावेळेस ब्लॉक इथं जातो त्यावेळेस तो इथं थांबतो त्यावेळेस वेलॉसिटी 0 असते डिस्प्लेसमेंट काय असणार आहे डिस्प्लेसमेंट इकडे बघा मॅक्झिमम प्लस ए आणि इकडे काय असणार आहे मायनस ए आणि टाइम काय असणार आहे 0 म्हणजेच बघा डिस्प्लेसमेंट काय असणार आहे प्लस मायनस ए आणि टाइम काय असणार आहे 0 काय सेकंद तो मायक्रो सेकंद तिथे थांबतो ओके आपण एक्स्ट्रीम पोझिशन बघतोय त्यावेळेस एक्स्ट्रीम पोझिशन पासून जर पार्टिकल स्टार्ट होईल तर डिस्प्लेसमेंट काय त्यावेळेस पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट काय झाली पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट काय ए प्लस मायनस ए साइन ओमेगा टी आता एक्स्ट्रीम पोझिशनला आपण काढूया बघा आपलं जनरल इक्वेशन्स काय x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस सॉरी इथं 5 पाहिजे थोडी मिस्टेक झाली 5 येत आपण 5 वापरतोय ओके आता इथं पुट करू प्लस मायनस ए हा ए साइन ओमेगा टी काय 0 प्लस 5 हा जाईल म्हणजे प्लस मायनस 1 होईल साइन हा 0 प्लस हा 5 म्हणजे काय मिळेल प्लस मायनस 1 हा काय मिळेल साइन 5 बघा म्हणजे साइन 5 दिल काय मिळाला प्लस मायनस 1 मग मला सांगा साइन थिटा प्लस मायनस 1 कधी असतो साइन थिटा प्लस मायनस 1 कधी असतो थिटा काय असला पाहिजे 1 कधी असतो साइन थिटा 90 किंवा 3 पाय पाहिजे साइन एक तर प्लस आणि एक मायनस पाय बाय 2 ला किंवा 3 पाय बाय 2 ला पाय बाय 2 और 3 पाय बाय 2 ओके इथं 5 काय असणार आहे पाय बाय 2 और 3 पाय बाय 2 बघा पहिल्यांदा पाय बाय 2 पुट करू इथं आपण x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 साइन 90 प्लस थिटा काय असतो कॉस बघूया आपण काढून बघू बाय युजिंग दिस x इज इक्वल टू ए सिंपल मेथड आहे काढून बघू आपण थोडी जर मिस्टेक झाली तर सगळं तुमचं इक्वेशन येईल साइन पहिल्यांदा हा ए आणि हा बी मानू ओमेगा टी कॉस पाय बाय 2 आणि परत हा कॉस ओमेगा टी काय असणार आहे साइन पाय बाय 2 एक्स इज इक्वल टू ए तासाच साइन ओमेगा टी आणि कॉस पाय बाय 2 कॉस 90 काय असतो
कॉस 90 झिरो म्हणजे हा काय झिरो प्लस कॉस ओमेगा टी साइन 90 काय असतो 1 म्हणजे हा झिरो होईल. देअरफॉर एक्स येईल काय मिळेल ए आणि आतमध्ये कॉस ओमेगा टी. हे पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. पार्टिकल जर एक्स्ट्रीम पोझिशन पासून जर स्टार्ट झाला तर डिस्प्लेसमेंट काय असणार आहे ए कॉस ओमेगा टी. ओके नाव आता 3 पाय बाय 2 पट करू आपण. इथंच मी करतो बघा 3 पाय बाय 2 म्हणजे इथं काय येणार आहे 3 पाय बाय 2. ओके हा साइन ओमेगा टी हा काय येणार आहे 3 पाय बाय 2. इथं काय मिळेल 3 पाय बाय 2. आता कॉस 3 पाय बाय 2 म्हणजे कॉस 3 पाय बाय 2 म्हणजे काय असतो बघा 0. ओके आणि साइन 3 पाय बाय 2 काय -1 म्हणजे इथं काय येणार आता -1 हा काय असणार आहे 0 म्हणजे हा काय होईल 0 होईल आणि हा काय होईल मायनस म्हणजे x इज इक्वल टू मायनस ए कॉस ओमेगा टी. म्हणजे आपल्याला जर काय मिळालं x इज इक्वल टू प्लस मायनस ए कॉस ओमेगा टी. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन्स. पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून जर स्टार्ट झाला बघा पार्टिकल जर एक्स्ट्रीम पोझिशन पासून जर स्टार्ट झाला तर डिस्प्लेसमेंट काय असणार आहे मायनस ए कॉस ओमेगा टी आणि इकडे काय असणार आहे प्लस ए कॉस ओमेगा टी. इज दॅट क्लिअर? लक्षात ठेवा पार्टिकल स्टार्ट फ्रॉम हे जनरल इक्वेशन्स आहेत. ऍक्सलरेशन वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन काय असतो प्लस ए साइन ओमेगा टी आणि प्लस मायनस ए कॉस ओमेगा टी. ओके थोडंसं मॅथमॅटिकल आहे ट्रिगोनोमेट्रिकच्या काही टर्म्स आहेत. फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित क्लिअर करा. हा फॉर्म्युला यूज करा जेणेकरून तुम्हाला काय जाईल इझी जाईल. ओके राईट डाऊन.